Dear students, good morning, one and all of you. My name is Rasne Somnath, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shogao. My subject is pharmacology and toxicology. We will be discuss today about the units name, that is drugs acting on blood and blood forming organs, and this unit consisting about 5 chapters, and last chapters, that is shock, blood substitutes and plasma expanders, and this chapter consisting about the various types of shock, blood substitutes and plasma expander agent. We will be discuss today about this chapter. So firstly, shock, blood substitutes and plasma expanders. This chapter consisting shock, what is the meaning of shock, types of shocks, then blood substitutes and blood substitute blood agent, or then plasma expanding agent. These are showing this chapter. So what is the meaning of shock? Shock means shock is an acute circulatory failure disorder. Shock means that's having acute circulatory failure. So there is under perfusion of the tissue. जर शॉक आला तर काय होईल, ॲक्यूट सर्क्युलेटरी फेल्युअर जे आहे ते कंडिशनमध्ये फेल्युअर होतात. जर सर्क्युलेटरी असेल तर सर्क्युलेटरी फेल्युअर होण्याचं जे काय कारण आहे त्यात इज कॉल हॅव्हिंग अ शॉक. या शॉकमुळे काय होतं आहे तर अंडर परफ्युजन ऑफ द टिश्यू, जे काय टिश्यू आहेत त्या काय होतात अंडर परफ्युजन होतात. अँड इन दॅट शॉक देर आर द सिम्पटम्स ऑफ सिम्पॅथॅटिक ओव्हर ॲक्टिव्हिटी. तर जर शॉक आला किंवा शॉक बसला कशाचा तर ॲक्यूट सर्क्युलेटरी फेल्युअर, त्यामध्ये जे काय सर्क्युलेशन आहे आपलं ब्लडचं सर्क्युलेशन त्यामध्ये एक ॲक्यूट फेल्युअर येतात, आणि ते आल्यामुळे काय होतं आहे तर टिश्यूचं अंडर परफ्युजन होतं आहे. आणि हे शॉक असं झालं बसला तर त्यावेळेस काय होईल तर कोणते सिम्पटम दिसतील तर सिम्पटम्स ऑफ सिम्पॅथॅटिक ओव्हर ॲक्टिव्हिटी सच ॲज पॅलोर. पॅलोर मीन्स इलनेस ऑर फिअर ऑर पेल कलरिंग ऑफ द फेस, म्हणजे भीती वाटणे एखाद्या आजारपणाची असं चेहऱ्यावर दिसणे म्हणजे पेल कलरिंग ऑफ फेसेस. नंतर स्वीटिंग, देन कोल्ड एक्स्ट्रीमिटीज अँड टॅकिकार्डिया. टॅकिकार्डिया मीन्स इन्क्रीजेस दी हार्ट रेट or heartbeat, so that is called as the tachycardia. These are the symptoms of the shock disorder. Then next slide, types of shock. तर वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स आहेत शॉकमध्ये. द फर्स्ट आहे हायपोव्होलेमिक शॉक. तर हायपोव्होलेमिक शॉकमध्ये काय होत असेल तर यामध्ये इट इज ड्यू टू डिक्रीजेस द फ्लुइड व्हॅल्यूम. जे काही ब्लडचं व्हॅल्यूम आहे, फ्लुइडचं व्हॅल्यूम आहे ते डिक्रीजेस होतात, आणि ते जर डिक्रीज झालं तर दॅट इज कॉल्ड ॲज द हायपोव्होलेमिक शॉक. हे का होऊ शकतं, हायपोव्होलेमिक शॉक कधी येऊ शकतो तर इट कॅन ऑकर इन हेमोरेज, बर्न्स और डिहायड्रेशन. जर ब्लडचं ब्लिडिंग झालं किंवा हेमोरेज झाला किंवा बर्न झाला एखादा ऑर्गन्स किंवा डिहायड्रेशन झालं तर हायपोव्होलेमिक शॉक येऊ शकतो. देन these hypovolemic shock are treated by given the fluids and electrolytes, and then having treated these hypovolemic shock. Then second types of shock, septic shock. Septic shock म्हणजे काय तर इट ऑकर्स इन सेव्हिअर बॅक्टेरियल इन्फेक्शन ड्यू टू द रिलीज ऑफ बॅक्टेरियल टॉक्झिन. बॉडीमध्ये बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालं का होते तर त्याच्यामुळे बॅक्टेरियल टॉक्झिन ब्लडमध्ये रिलीज होतात, म्हणून बॅक्टेरियल इन्फेक्शन होते. मग हे सिव्हिअर झालं दॅट इज कॉल्ड ॲज द सेप्टिक शॉक. आणि हा सेप्टिक शॉक जर ट्रीटमेंट करायचा असेल तर इट इज ट्रीटेड विथ ॲप्रोप्रिएट अँटीबायोटिक इन ॲडिशन टू जनरल मेजर्स. दॅट्स हॅव्हिंग अ ट्रीटमेंट विथ ॲप्रोप्रिएट अँटीबायोटिक्स इन ॲडिशन टू गिव्ह जनरल मेजर्स. त्यानंतर तिसरा शॉक आहे कार्डिओजेनिक शॉक. In this cardiogenic shock, it is due to failure of the heart as a pump as in a myocardial infarction. कार्डिओजेनिक शॉक कधी येऊ शकतो ज्यावेळेस हार्टचं काम फेल होईल, हार्टमध्ये पंपचं जे काही काम आहे दॅट हॅव्हिंग अ फेल्युअर इन मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, दॅट हॅव्हिंग अ कार्डिओजेनिक शॉक. देन ॲनाफिलॅक्टिक शॉक, इट इज अ टाईप ऑफ फर्स्ट हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. ॲनाफिलॅक्टिक शॉक कशाला म्हणायचं तर ॲनाफिलॅक्टिक शॉक म्हणजेच काय तर इट इज अ टाईप ऑफ फर्स्ट हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. ॲनाफिलॅक्टिक शॉक कधी येऊ शकतो किंवा कधी क्रिएट होऊ शकतो तर इट इज ड्यू टू रिलीज ऑफ हिस्टॅमाइन कॉजेस बाय अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन.
जर बॉडीमध्ये हिस्टॅमाइन रिलीज झालं आणि त्यामुळे अँटीजन अँटीबॉडीचं रिॲक्शन झाली तर ॲटोमॅटिकली ॲनाफिलॅक्टिक शॉक आर द क्रिएटेड and it is treated by these anaphylactic shock are the treatment by intramuscularly adrenaline injection are the treat. These anaphylactic shock are the treated by intramuscularly administration of adrenaline in 0.3 to 0.5 ml of the solution. Then last type of the shock, that is the neurogenic shock, and these are the neurogenic shock. It is due to venous pooling as occurs in spinal anesthesia, abdominal or testicular trauma. These are called as neurogenic shock, and these are all about the types of shock. First is hypovolemic shock, second is septic shock, third means cardiogenic shock, anaphylactic shock and neurogenic shock. Then next slide, general measures. तर नेमकी हे जर शॉक आला तर काय करायचं आहे, तर आयडेंटिफाय द कॉज अँड ट्रीट इट. पहिल्यांदा कॉज काय आहे ते बघायचं आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट सुरू करायची. त्यानंतर मेंटेन दी ब्लड प्रेशर अँड प्लाझ्मा व्हॅल्यूम. त्यानंतर ब्लड प्रेशर मेंटेन करून प्लाझ्मा व्हॅल्यूम जे काय ब्लडचं प्लाझ्मा व्हॅल्यूम आहे ते मेंटेन करायचं आहे. देन करेक्ट द ॲसिड बेस बॅलन्स इन द बॉडी अँड इलेक्ट्रोलाइट डिस्टर्बन्सेस. हे सर्व करेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इन्श्युअर ॲडेक्वाईट युरिन आउटपुट इन्क्रीज करायचं आहे. These are the general measures. Then restoration of intravascular volume is necessary in case of loss of blood or fluid. In case of जर लॉस ऑफ ब्लड किंवा फ्लूइड झाला असेल तर त्यावेळेस इंट्राव्हॅस्क्युलरने रिस्टोर करायचे सर्व व्हॅल्यूम. अँड फॉर धिस प्लाझ्मा एक्सपांडर ऑर इंट्राव्हेनस फ्लूइड आर दी रिक्वायर्ड. And for this plasma expander or intravascular fluids are required. The various agents are the required to restore the fluid volume. The agents which restore the fluid volume, these are agents are classified as the first blood products, second colloidal plasma substitutes and third is fluid plasma substitutes. जर ब्लड लॉस झाले किंवा फ्लूइड लॉस झाले तर त्यावेळेस जे काही एजंट्स आहेत ते रिस्टोर करून घ्यायचे परत पूर्ण फ्लूइड. दॅट इज हॅव्हिंग अ 3 टाइप्स or 3 agents are classified. फर्स्ट इज ब्लड प्रोडक्ट. त्यामध्ये आहे एक तर पूर्णपणे होल ब्लड चेंज करून टाकायचं आहे, म्हणजे होल ब्लड आपल्याला द्यावं लागेल. तर होल ब्लड कुठून येईल, तर होल ब्लड इट इज ऑब्टेन फ्रॉम दी ह्युमन डोनर इज अ प्रिझर्व विथ एसिडी सोल्युशन दॅट हॅव्हिंग कंटेनिंग 2.5 ग्रॅम डायसोडियम मोनोहायड्रोजन सायट्रेट and 3.9 gram of dextrose in 120 ml, and these blood are stored in a constant temperature 2 to 6 degrees Celsius, and storage below than 2 degrees Celsius damage the RBC, and this blood having used within the 21 days. That having a first is a whole blood. एक तर आपल्याला होल ब्लड त्या पेशंटला द्यावं लागेल. जर होल ब्लड द्यायचं असेल तर एक तर आपल्याला ह्युमन डोनर बघावं लागेल. तर ह्युमन डोनर भेटला तर ते ब्लड आपल्याला डायसोडियम EDTA आपल्याला स्टोअर करून ठेवावं लागेल. ते स्टोरेज कंडिशन तिची आहे 2 to 6 डिग्री सेल्सिअस. 2 डिग्रीच्या सेल्सिअसपेक्षा जर खाली तापमान टेम्परेचर आलं तर इट्स हॅव्हिंग अ डॅमेज दी RBC. आणि हे जे काही ब्लडचं प्रिपरेशन आहे ते 21 डेजमध्ये आपल्याला यूज करायचं आहे. दॅट्स हॅव्हिंग अ होल ब्लड. देन प्लाझ्मा. Plasma, it is available as a citrated liquid plasma or powder plasma. It is having available in the citrated liquid plasma or powder plasma, and it is prepared by mixing the equal parts of citrated blood from different person and then separating by centrifugation. हे कसं तयार केलं जातं प्लाझ्मा, तर प्लाझ्मा इट्स प्रिपेअर बाय मिक्सिंग द इक्वल पार्ट ऑफ सायट्रेटेड ब्लड फ्रॉम डिफरंट पर्सन अँड them separating by centrifugation. Strict aseptic condition must be observed in the preparation, and plasma does not contain coagulation component, but this component can be supplied from fresh frozen plasma, and plasma is used in oligemic shock especially in burn. आणि प्लाझ्मा कधी यूज केला जातो, तर ज्यावेळेस पेशंट बर्न झाला असेल तर त्यावेळेस पेशंटला हा प्लाझ्मा दिला जातो. दॅट हॅव्हिंग प्लाझ्मा इज यूज इन ओलिजेमिक शॉक इस्पेशली इन बर्न्स. त्यानंतर आहे प्लाझ्मा प्रोडक्ट. तर प्लाझ्मा प्रोडक्टमध्ये येतं ह्युमन अल्बुमिन, आणि ह्युमन अल्बुमिन म्हणजेच प्लाझ्मा प्रोटीन, अँड इट इज ऑब्टेन फ्रॉम ह्युमन ब्लड बाय फ्रॅक्शनेशन मेथड दॅट हॅव्हिंग अ मॉलिक्युलर वेट अबाउट 60,000. आणि अल्बुमिन एक्सपांड द व्हॅल्यूम ऑफ प्लाझ्मा. जे काय अल्बुमिन आहे दॅट हॅव्हिंग अ एक्सपांड द व्हॅल्यूम ऑफ प्लाझ्मा. इट इज अ नॉन टॉक्सिक and also it does not interfere with the coagulation, so it is used in the plasma expander in a shock to raise the serum protein level in hypoproteinemia and to reduce the edema. These are having a blood product.
दॅट कंटेनिंग होल ब्लड, प्लाझ्मा आणि प्लाझ्मा प्रोडक्टमध्ये अल्बुमिन. त्यानंतर आहे कोलायडल प्लाझ्मा सबस्टिट्यूट. द कोलायडल प्लाझ्मा सबस्टिट्यूट म्हणजे these are the cheaper substitute of plasma. They are useful in conditions where the plasma is indicated. They have only a osmotic effect and these help to maintain adequate circulating blood value. म्हणजे आपल्याला ब्लड व्हॅल्यू मेंटेन करायचे, तर दॅट हॅविंग अ हेल्प टू ॲडेक्वाईट सर्क्युलेटिंग ब्लड व्हॅल्यू, बट दे डू नॉट फुलफिल न्यूट्रेटिव्ह, hematological and other functions of plasma. That having a two example, that is dextran and gelatin. These dextran are the inert polysaccharides and it is produced by the action of bacteria Leuconostoc mesenteroids on a sucrose. These dextrans are the inert polysaccharide. It is obtained from the action of bacteria and it is available as a dextran in 40,000 and dextran as a 75,000. And it acts by expanding the blood volume by an osmotic effect. Osmotic effect नुसार त्या ब्लड व्हॅल्यूमचं एक्सपांड करतात. And it is stored in liver, spleen and other reticuloendothelial cell. These dextrans are the stored in the liver, spleen and reticuloendothelial cell. And these dextrans are the effective for 12 to 24 hours. And toxicities of dextran are the allergic manifestation and prolongation of the bleeding time. These are the dextran are the used in 12 to 24 hours only, and toxicities of dextran are the allergic manifestation. Then gelatin also having a colloidal plasma substitutes, and these gelatin are the soluble denaturated protein obtained from the animal collagen. It is a molecular weight about 85,000 and it acts as a plasma expander like dextran. It does not interfere with coagulation, blood grouping and cross matching, so it's having a gelatin are the prefer. जर त्या ब्लडमध्ये त्या पेशंटला ब्लड कमी असेल तर त्यावेळेस आपण जिलॅटिन आर द प्लाझ्मा एक्सपांडर म्हणून दिला जातो. म्हणजे त्यावेळेस इट डज का, कारण की तो इट्स नॉट इंटरफिअर विथ कॉग्युलेशन, ब्लड ग्रुपिंग अँड क्रॉस मॅचिंग, सो दिस जिलॅटिन आर द प्रेफर ॲज अ प्लाझ्मा एक्सपांडर लाईक डेक्स्ट्रान. Occasionally, toxicities are flushing, urticaria, rigors, bronchospasm and hypotension. That's having a toxicity of this gelatin. Urticaria cell, rigors, bronchospasm and hypotension. याचा डोस 500 ml आहे, 6% solution by intravenous route. This is the gelatin in the colloidal plasma substitutes. आणि तिसरा आहे फ्लुइड प्लाझ्मा सबस्टिट्यूट. म्हणजे त्या पेशंटला डिहायड्रेशन झालं असेल तर त्यावेळेस आपण जे काय फ्लुइड प्लाझ्मा देतो म्हणजेच नॉर्मल सलाईन, त्या नॉर्मल सलाईनमध्ये काय असतं तर इट्स हॅविंग अ 0.9% सोडियम क्लोराईड सोल्युशन and it can replace the sodium chloride and water in case of dehydration. It is used as a vehicle for administration of vasopressor agent like that noradrenaline as a drip, and it is removed from blood rapidly, so it has a short effect. Rapid administration for large quantity may produce pulmonary edema. It may produce febrile reaction due to presence of pyrogen. Then second आहे dextrose solution. The dextrose solution काय यूज केलं जातं तर it is used as an infusion at a concentration of 5%, and this is useful in the renal failure. Dextrose are the useful in the renal failure. Also it is a nutrients, and the disadvantages are similar to normal saline. Like that, rapid administration of the large quantities may produce pulmonary edema, and it may produce febrile reaction due to presence of pyrogens. Because the pyrogens are the watery vehicles, and that having a pyrogens are the presence, and then pyrogens are the present, due to that febrile reaction are the produced, and it's having a rapid administration of large quantities may be produce pulmonary edema. These are the agents which restore the fluid plasma. So thank you so much.